सर्वांचं धर्मवीर चषक 2025-26 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। दामू इथे गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल ओव्हर कव्हर्स। क्लासिकला फटका तुम्हाला बघायला मिळाला। सत्यम आणि सागर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। पहिल्या डावामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी कैलास पाटील जुन्या अंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळाला। ज्या प्रकारे त्याची बॅटिंग आपण पाहिली, 32 धावा स्कोर कार्ड वरती, 33 धावांचं लक्ष। पुढचा बॉल दामूचा पंच केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल वेगाने सरसावतोय। क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलेत। 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात। स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 3 या आकड्यावरती। शिवसेना उपतालुका प्रमुख तथा शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय संजयजी वारगडे यांची स्पर्धा ऑन साइडला हुक केलाय। ग्रेट शॉट सागरच्या बॅट मधून, मेगा सिक्सर। फायर षटकार त्याच्या बॅट मधून लागोपाठ 3 सिक्सर जर लगावले तर योगेश पाटील खरिवली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाणार आहे। दामूच्या विरोधात आक्रमण आता सुरू केलेलं आहे। याच फटक्यांची गरज होती। दामू बॅटिंग मध्ये पूर्ण फ्लॉप राहिला। फुल टॉस, बॅटची बाहेरील कडा, थर्डमॅनला बॉल येतोय, फिल्डर उपस्थित। शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं। डॉट बॉल, 9 धावा स्कोर कार्डवर। धर्मवीर आनंद दिघे साहेब, ठाण्याचा ठाण्या वाघ, आदरणीय संभाजी रविकांत पाटील युवासेना भिवंडी तालुका प्रमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आणि दरम्यान त्यांचं स्वागत या षटकारानं केलं जात आहे। सागर पोलोरेच्या बॅट मधून आणखी एक मेगा सिक्सर। दामूच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळालेले आहेत। एकाच बेल्ट मध्ये, एकाच असोसिएशन अंतर्गत हे 2 संघ आपण खेळताना बघत आलेलो आहोत। संजय स्पोर्ट्स सावध आणि आमने संघ दोघांनी एकमेकांच्या विरोधात सोबतीला क्रिकेट खेळला, परंतु सध्या तरी आमने संघ भारी पडला। 32 टार्गेट आहे, 33 टार्गेट आहे। आणखी एक फटका दमदार येतोय, हुक केलाय। धावांची भूक मिटवत असताना आणखी एक षटकार सागर फुलोरेच्या बॅट मधून। स्कोर कार्ड वरती लागले आणि 3 रन्सची पॅनल्टी मुळे दिलेली आहे ती टीम संजय स्पोर्ट्स सावधला। 3 धावांची पॅनल्टी आपण या ठिकाणी ऍड करतोय। 24 धावा या स्कोर कार्ड असतील। आईगाव देवी स्पोर्ट वडवली आयोजित धर्मवीर चषक 2025-26 ही स्पर्धा आपण पाहतोय।
24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि आता 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चला डोळे कॅप्टन आपण रेडी राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल स्वराज 11 ढोलेच्या विरोधात. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी महेश बॉलिंग मार्कवर येतोय. काल वीर बजरंग दोंडा बळवली या संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवला. यावेळेला शरीर भेद या चेंडूचा विकेट टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे सरकत असताना 25 च्या आकड्यावर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 25 रन्स. पेपरवरती असं वाटतंय की आता एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. जसा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, सागरनं 3 षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला दाखवले. त्याचा दमखम त्यानं दाखवला ज्या खेळासाठी ओळखला जातो. थोडासा खाली राहणारा बॉल, लाऊडली अपील देखील करण्यात आले. येथे चांगला बॉल गोलंदाज महेशच्या माध्यमातून. योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. फक्त टाईप करा धर्मवीर चषक वडवली 2025 आणि या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. काल एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि आजही 12 संघ तुम्ही खेळताना पाहणार आहात. पडगा परिसरामधील आमने लोणाळ परिसरामधील काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील, तथा भिवंडी मधील जुनानोर्की टेंभोली परिसरामधील काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पालिवली संघ देखील दाखल झाला. म्हणजे ओव्हरऑल एक परिपक्व क्रिकेट आज या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. काल मुरबाड मधून देखील एक संघ दाखल झाला. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय. आणखी एका बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून षटकार. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 2 धावा दूध विजयापासून. सागर बार्शीनं आज जबरदस्त गोलंदाजी केली. अंतिम ओव्हर मध्ये पलटवार करून देणारी गोलंदाजी, जिथे 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मिळाल्या. टॉप एज बेस्ट टायमिंग डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आला. झेल मात्र सुटली त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. असं वाटते की सागरला मोठा फटका खेळून हा सामना फिनिश करायचा असेल, अन्यथा याही बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकली असती जेवढा उंच बॉल उडाला होता. चला ढोले कॅप्टन आपण या. फक्त 2 धावा दूर विजयापासून आणि या फटका विजयाचा. विजयी षटकार सागरच्या बॅटमधून. सामना जिंकला या ठिकाणी योगेश 11 आमने संघानं. अभिनंदन टीम अँड हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावध.
आमचे सर्व आणि येणाऱ्या भविष्यामध्ये भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांच्याकडे आज पाहिलं जात आहे एक आशेचा चेहरा आदरणीय सुनीलजी वारगडे साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. वेलकम आडला कैलास पाटील अँड सावर टीम. एक ही सपना हिंदू स्वराज. मिळेल जे ते पहिलं सत्र सुरू होतंय आणि आता आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत मिस्टर प्रवीण शिंदे सरांचा. थँक्यू सो मच. बघा आणि यानंतरचा जो सामना होणार आहे तो पालिवलीच्या विरोधात जून नांदुरकी असा असणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. एकाच पंचक्रोशी मधील दोन संघ या पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. थँक्यू. ओव्हर टू यू प्रवीण शिंदे सर. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. जाऊयात मैदानाच्या दिशेने. जे दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय स्वराज 11 डोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये योगेश 11 अमने या दोन संघ दरम्यान मॅचला इथून मात्र सुरुवात होत्या. पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिश घोडविंदे पहिला बॉल घेऊन येतोय. पहिला बॉल थोडासा बॉडी वरती आदळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. शरीराच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ केला गेला. क्लिक करायचा होता ऑन साइडला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर सत्यम आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर पुलोरीची मागील मॅच मध्ये आपण फलंदाजी पाहिली तर अफलातून फलंदाजी त्याची राहिली. त्याच्याकरिता कॅश प्राइज देखील आहे योगेश पाटील खरिवली आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सलग 3 षटकारांकरिता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडूवरची नजर हटवली गेली आणि लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि त्यामुळे त्यांना बेनिफिट आहे. आणि खरं तर वापर अतिश गोडविंदे करतोय. खरं तर खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक चढ उतार त्याने क्रिकेट या खेळामधून पाहिलेले आहेत. यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि खरं तर स्टँड इन डिलिव्हर पाहायला मिळालं. जागेवरून खेचला बॉलला पाठवून दिले काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 7 धावांसाठी षटकार. षटकाराने इथे खातं खोलत असताना फलंदाज सत्यमला आपण पाहतोय बॅटच्या रडारमध्ये बॉल होता. खरं तर समोर बॉल ठेवला होता. ओरपिच होता थोडासा आणि आडव्या बॅटने जबरदस्त आक्रमण केलं गेलं आणि यावरती षटकार आला. षटकारानं खातं खोलत असताना योगेश 11 आमने टीमचा फलंदाज सत्यम. धावसंख्या 6 वरती आहे. 3 चेंडूचा खेळ ते संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ शेष आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आहेत.
पुन्हा एकदा यावेळेला मात्र आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक आहे आणि खरं तर डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे या बॉलला पाठवलंय 7 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो फलंदाज सत्यमच्या बॅटमधून. आघाडीचे 2 बॉल हे मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहिले होते. त्यानंतर आक्रमकता ठेवली गेली सत्यमच्या माध्यमातून. तिसरा येईल का? यावेळेला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः त्या ठिकाणी पाहिलं तर प्रयत्न जबरदस्त होते. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या 12 वरती असताना अतिश गोडवेंदीचा 5वा बॉल डॉट आलाय. यावेळेला मात्र पाहिलं तर खराब कामगिरी पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय 22 स्वरूपामध्ये 4 धावांसाठी आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावरती. बिनगडीबाज 16. चांगली सुरुवात म्हणावी लागेल योगेश 11 आमणे संघाची, ज्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले फलंदाज सत्यमच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तरी या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक आहेत हर्षद बिट्टू पाटील असतील, सागर पाटील असतील, परंतु कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचे भाऊ जे आता स्वर्गवासी झाले आहेत, आपल्यातून निघून गेले आहेत आणि या स्पर्धेनिमित्त निश्चितपणाने त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पैकी एक हर्षद पाटील, नक्कीच त्यांचे भाऊजी गोठेकर गावचे होते, परंतु आज त्यांना काळाच्या आड जावं लागलं. खरं तर त्यांना या स्पर्धेनिमित्त आपण श्रद्धांजली वाहूयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र आलाय. मागील मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता महेंद्र, परंतु या मॅच मध्ये भरीव कामगिरी करायला गेल, कारण अतिश गोडविंदीच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात आणि त्या कुठेतरी रोखायच्या असतील तर मग इथून महेंद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेटने मार्गस्थ होतो हा बॉल. या वेळेला त्रिफळाचित केला गेला. फुलर लाईनचा परफेक्ट आणि सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. इथे मोठी विकेट आहे मॅचची. खरं तर सागर फुलोरे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. सागर फुलोरीची विकेट आल्यानंतर एक आनंदाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वराज 11 संघाला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. खरं तर एका चांगल्या फलंदाजी ज्या वेळेला विकेट येते त्यावेळेला संपूर्ण संघामध्ये एक आनंदाचं वातावरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. सुजलसाठी हा बॉल अगदी पाहिलं तर जागते राहूचा इशारा होता. थोडासा गती होती बॉलमध्ये आणि त्यानंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर नव्हती आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिशच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला आणि डॉट बॉल. धावसंख्येचा फळक आपण पाहिलं तर धावा धावफळकावरती आहेत 16. खूप चांगली गोलंदाजी महेंद्रची पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेला बॉलला उडवलंय. अगदी पाहिलं तर लॉंग ऑनचा खेळाडू खूप दूरवर होता आता आणि बॉल निघून गेलाय काऊ कॉर्नर मधून. 4 धावांसाठी चौकार. चार धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 20 या अंकावरती. लॉंग ऑन आणि मिड ऑन मध्ये खूप अंतर होतं. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, मात्र आता तिथे क्षेत्ररक्षक ठेवला गेला. अतिशच्या माध्यमातून प्रोटेक्शन ठेवलं गेलंय आणि धावसंख्येचा फळक पाहिला तर धावा धावफलकावरती आहेत त्या 20. पहिला बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिला. विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार येतोय. सांघिक धावसंख्या 20 वरती असताना आपली टीमची. राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल.
यावेळेला काय बॉल स्विंग केलाय, जबरदस्त. आपल्या बोटांची कमाल, आपल्या बोटांची जादू या चेंडूवरती पाहायला मिळाली. लेग कटर बॉलचा वापर केला आणि फलंदाज त्या ठिकाणी चकला. खरं तर अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली 20 या अंकावरती. महेंद्र मागील मॅच मध्ये थोडा महागडा ठरला होता, परंतु त्याची भरपाई त्यांनी या मॅच मध्ये जरूर केली. मी तर सांगेन षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला. विसेप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल खालती लॉंग ऑफ येत आहेत. एक सोप्पा झेल धरती मातीला दाण केलाय आणि त्याच नंतर विकेट आली आहे. रनआउटची विकेट येईल आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. सुजल धक्का क्रमांक 2. मॅच पालिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल जून अंदुर्की. दोन्ही टीमने या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. पालिवली संघाचे कर्णधार आणि त्याचनंतर जून अंदुर्की टीमचे कर्णधार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांना सहकार्य करा आणि आपण आलात असं संपर्क या ठिकाणी साधा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पारस आलाय. धावसंख्या पाहतोय आपण. एकंदरीत धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 21 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सुजलच्या माध्यमातून, परंतु नकार दिला गेला. फलंदाज सत्यमच्या माध्यमातून, सत्यमच्या बॅटमधून 2 षटकार या इनिंग्स मध्ये जरूर आलेत, जे ठोकले होते अतिश गोडविंदेला. पुढचा बॉल. ओहो, या वेळेला काय बाउन्सरचा मारा केलाय. तिकट बाउन्सर पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक 2 ची देखील समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा होत्या. अतिश घोडविंदेने ते षटक हाताळलं. महागडा ठरला होता, परंतु त्याची भरपाई षटक क्रमांक 2 मध्ये महेंद्रने खरं तर भरून काढल्या. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी योगेश 11 आमने आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज 11 डोले. खरं तर दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीम्सने पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ मिळाला. स्वराज 11 डोळे संघाचं विशेष कौतुक करेन. टीम भोकरीच संघाच्या अगेन्स्ट खेळताना साहिलची खूप चांगली फलंदाजी राहिली. अगदी अंतिम क्षणाला सामना रंगताना आपण पाहिला. 1 चेंडू 1 ची गरज असताना तो सामना डोले संघाने जिंकला आणि तिथून मात्र विजयाला वाटचाल केली. मात्र या मॅच मध्ये कोण विजेता ठरेल, कोण पराभूत ठरेल हे देखील पाहावं लागेल. इथे जिंकणारा संघ हा थेट तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज तन्मय येतोय. तन्मयने मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती, परंतु तीच भरीव कामगिरी या मॅच मध्ये देखील तो करेल का हे देखील प्रेक्षकांची नजर त्याच्याकडे राहील. खरं तर एकाच विभागातील 2 संघ आहेत. भिवंडी तालुक्यातील ताकदवार 2 संघ आहेत. नेहमी एकमेकांसमोर लढताना आपण त्यांना पाहिलेलं आहे, परंतु आज जय पराजय कोणाच्या वाट्याला जाईल. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 5. तिसऱ्या षटकाला शुभारंभ स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन पाहायला मिळेल. पारस ऑन स्ट्राईक. डाव्या हाताचा हा फलंदाज. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा. तुम्ही ज्या वेळेला फुटवर्कचा वापर कराल त्यावेळेला तुम्ही यशस्वी होत असता. मात्र इथे फलंदाजाकडून ते फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरून पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे तो अपयशी ठरलाय. गोलंदाज तन्मय पुढचा बॉल घेऊन जातोय. पुन्हा एकदा दर्जेदार बॉल ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. गती दिल्या बॉलला आणि खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवून सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. अतिश घोडविंदेच्या तालमीत खेळले आलेले हे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि ज्या वेळेला एखादी चुकी एखाद्या खेळाडूकडून ते अतिश तोपर्यंत नक्कीच पोहोचत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्यामुळे अतिशला खरं तर हे संपूर्ण क्रेडिट जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 21. 21 धावा असं वाटत होतं. सुरुवात दमदार झाली आहे आमने टीमची. शेवट गोड होईल, परंतु शेवट इथे थोडासा खराब होताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. डॉट बॉलची इथे मात्र गोलंदाज हायट्रिक संपन्न करतो. अप्रतिम गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून राहिली या मॅच मध्ये. पहा, सुरुवात दमदार होती, दमदार होती. 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर डोळे टीमने पलटवार केला. त्यांनी देखील सांगितलं आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि पलटवार करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. चौथा बॉल देखील पाहावं लागेल.
खरं तर डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा बॉल देखील डॉट आलाय. फलंदाज पारस इथे स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, परंतु पारसचं एक चुकी नक्कीच पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडवरती सत्यम आहेत, 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, त्यांना स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं होतं. तिथे त्याने हात खोलण्याचे प्रयत्न केले आणि तिथे अपयशी ठरले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, 21 ची गरज आहे, परंतु येणाऱ्या 2 बॉल्स वरती मोठे स्ट्रोक आले तर मात्र एक सन्मानजनक टोटल या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल अत्यंत महत्वाचे असतील दोन्ही टीम्स करिता. नेक्स्ट मॅच जून अंदुर्की आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालिवली, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले इनिंग नंतर आपला टॉस होईल, ही सूचना आपण लक्षात घ्या, कारण या अगोदर थोडासा उशीर झाला होता, विलंब झाला होता मॅचचा आणि तिथे सावध टीमला 3 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागला. हे देखील विसरून चालणार नाही, त्यामुळे दोन्ही टीमने या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 21 धावा धावफलकावरती, 4था चेंडू डॉट आलाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तन्मय अत्यंत जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेला समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर, व्हीसेप मध्ये बॉल आहे, फलंदाजांची सेफ जागा आणि त्या ठिकाणी ठोकलाय फलंदाजानं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 वरती, शेवटचा अंतिम बॉल आहे. या अंतिम बॉल वरती टार्गेट सेट केला जाईल. खरं तर 5व्या क्रमांकाच्या बॉल वरती षटकार ठोकलाय फलंदाज पारसने. पहिल्या 4 बॉल वरती तो संघर्ष करताना जरूर पाहायला मिळाला. अंतिम बॉल, यावेळेला मात्र हा दबाव पाहायला मिळाला. तो नेहमीच आपण पाहत असतो, ज्या वेळेला गोलंदाजावरती चौकार षटकार लगावले जातात त्यावेळेला त्याची दिशा बदलली जाते, दिशाहीन चेंडू त्याच्या माध्यमातून होत असतात आणि त्यापैकी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर पासून दूर अंतरावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र ही एक्स्ट्रा धाव त्यांनी खर्च केली आहे. 28 धावा. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल, परंतु अंतिम बॉल आहे ना, या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं आहे योगेश 11 आपल्या टीमसाठी, कारण अतिश गोडविंद आहे समोरच्या टीम मध्ये. यावेळेला 8व्या बॅटने आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, 1 धाव इथे अंकित केले. दुसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न होणार नाही. चांगल्या एंड वरती फेकी आणि फर्स्ट इनिंगची देखील इथे एंड झालाय, शेवट झालाय. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय आपण 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे स्वराज 11 ढोळे टीमला. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस कडे. चला बोथ कॅप्टन, जून अंदुर्की टीमचे कर्णधार आणि पालविली टीमचे कर्णधार लगेच टॉस साठी या. सन्माननीय प्रशांतजी शेरे सर यांचं देखील शुभ आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय प्रशांतजी शेरे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत या मॅचचा, जिथे एकाच विभागातील 2 संघ लढताना पाहायला मिळतील. एक बाजूने असेल टीम पालिवली तर दुसऱ्या बाजूने जून अंदुर्की. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. काटा आलेला आहे, मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थान पांडवायचं आहे. नाणेफेकी जिंकली आहे टीम यश 11 पालिवली टीमनं. नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणारा 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत. जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असतील? गणेश, उदय, राजेश. अधिक चर्चा न होता या धर्मवीर चषकाबद्दल काय सांगाल? खूप चांगला केलेला आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. तर हे होते पालिवली टीमचे कर्णधार. तर जाऊयात जून अंदुर्की टीमच्या कर्णधाराकडे. नाणेफेकी तुम्ही गमावली, नाणेफेकी जिंकली असते काय स्वीकारलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता बॅटिंग आले, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा चांगलीच आहे आणि खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच हे होते जून अंदुर्की टीमचे कर्णधार. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स रिपोर्ट या ठिकाणी येत असताना पाहतोय यश 11 पालिवली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कॉम्बॉक्स, ज्या ठिकाणी जोडले जातील माझे साथी समालोचक समीर ठाकरे सर. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच मिस्टर प्रवीण शिंदे सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात जोगेश्वरी स्पोर्ट जुनांदुर्की भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बाळमामा साहेबांचे स्वीय सहाय्यक आदरणीय नितेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आज संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि सोबतच या संघाचे पुरस्कर्ते जय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जय पाटील युवा उद्योजक आपलेही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. यश 11 पालिवलीच्या विरोधात जोगेश्वरी जुनांदुर्की या नंतरचा सामना, परंतु विद्यमान जो सामना जिथे 30 धावांचे लक्ष्य पार करायचं आहे, सलामीची जोडी मैदानामध्ये. सागर फुलोरे ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल टॉप एज, हवेमध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक कॅचेस वन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु आज झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. 2 धावा देखील पहिल्याच चेंडूवरती इथे मिळत असताना या 2 धावांनी धावांचा श्री गणेश होतोय. आई गावदेवी स्पोर्ट वडवली आयोजित स्पर्धेचा हा दुसरा दिवस तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक ठाण्याचा ठाण्या भाग. धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांचे निकटवर्तीय संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन. स्वीप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. अनेक वर्ष निस्वार्थपणे लोकांची सेवा करणारा नेता, आजही त्या नेत्याचं नाव आवर्जून प्रत्येकाच्या मुखी, प्रत्येक शिवसैनिकाच्या मुखी तुम्हाला ऐकायला मिळतं. आणि खरं म्हणजे त्यांच्या नावाचा गजर होणं गरजेचं आहे. आणि आज धर्मवीर चषक आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आई फटका बॉल, क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव पुन्हा मिळते. आतिश गोडविंदे जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, सुरुवातीच्या 3 बॉल वरती 6 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. सुपर संडे या स्पर्धेचा फायनल डे तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येकी ग्रामस्थाचा सन्मान मला आजही आठवतो. मागच्या प्रत्येक वर्षामध्ये या स्पर्धेचा मी भाग राहिलेला आहे की शेवटच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आजवर जेवढे सन्मान झालेत तेवढे सन्मान कोणत्याच स्पर्धेमध्ये बघायला मिळाले नाहीयेत. हा प्रेम आहे आयोजकांवरती आणि संजय वारगडे यांच्यावरती. पुन्हा स्वीप केलाय. इथे बॉल वेगानं सरसावतो आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार स्वराज 11 डोहोले टीम साठी. जय श्रीराम. भगवमय वातावरण मैदानाच्या चौफेर बाजूने हे भगव वादळ आहे जे आज क्रीडांगणावरती आलेलं आहे. ढोलाने जसा झेंडा फडकतो, सागर फुलोरेला पलटवार करावा लागेल. उलटॉज आहे पुन्हा त्याच दिशेनं. हा 5वा चेंडू, 5वा बॉल त्याच दिशेने आलाय आणि इथे खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमा पार, चौकार. चौकार या ठिकाणी आला आणि धावसंख्या 14 या आकड्यावरती. टार्गेट आहे 30 धावांचं. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्या. यावेळेला पुन्हा फ्लिक केला, पुन्हा त्याच दिशेने, पुन्हा बॉल वेगानं घरंगळत निघून चाललाय. आणखी एक चौकार. आता वॅगनविल या बॅटरचा आपण पाहिला नितेशचा, तर 6च्या 6 बॉल त्याच रिजन मध्ये त्याने खेळून काढले आणि 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. व्हेरी गुड स्टार्ट फॉर द टीम स्वराज 11 डोहोले.
आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे. आतिश पहिल्या सामन्यामध्ये शून्यावर आऊट झाला होता, ज्याच्या नावानं संघाची ओळख, या डोहळे क्रिकेटची ओळख राहिली आहे आजवर टेनिस क्रिकेटमध्ये. तो स्ट्राईक एंडला आतिश गोडविंदे पहिलाच बॉल. यावेळेला फक्त सॉफ्ट हँड दिशा दाखवली आहे, कारण पहिली धाव त्याच्यासाठी महत्वाची होती या स्पर्धेमध्ये. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 19 वर. आणि तसंही नितेशने चांगला खेळ साकारलाय आणि कदाचित त्याच्याकडे स्ट्राईक एंड येण्याचा प्रयत्न असावा. सध्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे, अनेक साऱ्या मालिका आणि सर्वात मोठी रायव्हलरी ऍशेस ही सिरीज देखील आता सुरू झालेली आहे. इंग्रजांच्या विरोधात ऑस्ट्रेलियन संघ पहिला कसोटीचा सामना तुम्हाला सध्या बघायला मिळतोय. पुन्हा स्वीप करायचा होता असं वाटतंय की नितेशनं सराव करत असताना फक्त स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचीच बाउंड्री पाठ केली असावी, जसं की आपण परीक्षेला जाताना पाठांतर करून जातो. प्रत्येकी फटका त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. हा चेंडू मात्र डॉट. प्रीतम राऊंड द विकेट, स्लॉग इट. पुन्हा बॉल स्क्वेअर लेगला आणि बॉललाही त्याच दिशेने जायचं आहे. असं वाटतंय की हो, पुन्हा बॉल डायव्हर्ट झालाय. क्षेत्ररक्षक तेथे पोहोचले. शेवटच्या क्षणाला बॉल अडवलं, तोपर्यंत वेळ होती 3 धावा पूर्ण करण्याची. जेवढेही फटके त्याच्या बॅटमधून आले तेवढ्या वेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनंच ट्रॅव्हल झाला. हा बॉल लॉंग लेगच्या दिशेनं पाहिला. विकी केने थोडेसे आता नाराज असतील. काल योगेश 11 आमने बी संघ मैदानामध्ये बघायला मिळाला. जुनानदुर्कीच्या विरोधात तो संघ परास्त झाला आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये आमने ए संघ अडचणीमध्ये सापडलाय. पूल केलाय. सुपर हिट पाहायला मिळतोय आतिशच्या बॅटमधून. षटकार. षटकाराच्या मदतीने आता 28 आणि 2 धावांची गरज आहे ना, फक्त 2 धावांची गरज आहे. असं वाटतंय की आता वेळ थोडीशी आपली वाचवली जाते मागच्याही सामन्यामध्ये आणि याही मॅच मध्ये. यावेळेला पुन्हा घरंगळत बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे मिळाली आहे. स्कोर आर लेवल आणि आता विजयी फटका खेळण्याची संधी असेल नितेशकडे. मोठ्या संख्येने तुम्ही ग्रामस्थांना पाहिले या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं धर्मवीर चषक संपन्न करण्यासाठी. हा चेंडू मात्र चांगला प्रीतमचा राऊंड द विकेट आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा केस समाप्त. 1 धावेची गरज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला, टीम जुनानदुर्की आणि यश 11 पालिवली सज्ज राहायचंय. पालिवली संघानं क्षेत्ररक्षण निवडल्या. जुनानदुर्कीच्या विपक्षामध्ये एकाच पंचक्रोशी मधील हे 2 संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नुकतीच कालची नाईटची स्पर्धा गाजवली टीम जुनानदुर्कीनं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्या स्पर्धेमध्ये पालिवली संघाचा खेळ तुम्हाला चांगलाच पाहायला मिळाला. आता तेच 2 संघ एकमेकांच्या समोर. 1 धावेची गरज आणि हा विजयी फटका. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करत असताना आतिशच्या बॅटमधून ही विजयाची धाव तुम्हाला बघायला मिळाली आणि याच बरोबर हा सामना इथे फिनिश होतोय. स्वराज 11 डोहले संघानं हा सामना जिंकत असताना दुसऱ्या विजयाची नोंद त्यांनी केलेली आहे. अभिनंदन टीम अँड हार्ड लक टीम. योगेश 11 आमने ए. हार्ड लक टफ लक.